शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा नगरमधून करणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली। यासाठी नगरमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करणार असून नगर जिल्ह्यातील सर्व 12 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणण्यासाठी आपण कामाला लागलो असल्याचे आपण ठाकरे यांना सांगितले असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले। खासदार लंके यांनी शनिवारी 22 जूनला मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्या समवेत नगर शहरातील आणि तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। खासदार लंके यांच्या स्वागतासाठी मातोश्री बाहेर स्वागताचे बॅनर्स झळकले होते। या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आला होता। निलेश लंके यांच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गटाचा मोठा वाटा होता। त्यामुळे नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर जाऊन लंके यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी अधिक माहिती दिली। एक मिनट अरे आता विजय आपल्या सगळ्यांचा आहे। फक्त एक इलेक्शनसाठी मला हो आज एवढे नाही जागा थांबा अरे आपले गिरीश जाधव होते ना मागे आले। मी उद्धव साहेबांना सुद्धा भेट घेतल्यानंतर एकच सांगितलं, साहेब मी नारा केलाय की 12ची 12 आमदार महाविकास आघाडीचे नगर जिल्ह्यातून निवडून आणण्याचा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे। आता काय इंग्रजीचं त्याचं काय घेऊन मराठी भाषा महत्वाची। मराठी ही महाराष्ट्रातली अस्मिता आहे आणि तुम्ही विचारता कुठं, मी कुठं उभा आहे आणि मला इंग्रजीचा प्रश्न इथं विचार, इथं मराठीवर विचारलं पाहिजे। आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे, काय चर्चा? आज कॅमेरा लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर साहेबांचे आशीर्वाद घेऊनच दिल्ली या ठिकाणी शपथविधीला जाण्याचा त्या ठिकाणी मी निर्धार केलेला होता। म्हणून उद्या मी दिल्लीला लोकसभेचे संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी जाणार आहे। आज उद्धव साहेबांची या ठिकाणी आज आशीर्वाद घेतले आणि त्यांची प्रेरणा घेऊन आदरणीय बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घेऊन आम्ही आता उद्या दिल्लीला संसदेमध्ये शपथविधी घेण्याला जाणार आहे। आपला प्रवास हा शिवसेनेतूनच सुरू झाला होता। माझा राजकीय प्रवास हा शिवसेनेतून झाला। तुम्ही माझ्या अनेक भाषणामध्ये कधी कधी ऐकत असतात, मला माझं शिवसेनेचं उग्र रूप धारण करून नका देऊ। म्हणजे माझी सुरुवात शिवसेनेचं एक शाखा प्रमुख, उप गणप्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख आणि उपतालुका प्रमुख ते तालुका प्रमुख
अशा सगळ्या पदावर संघटनेच्या पदावर काम करत असताना आदरणीय कैलासवासी बाळासाहेबांची प्रेरणा नेहमी त्या ठिकाणी घेऊन चालत असतो. कारण आज आपण पाहिलं तर बाळासाहेबांचं एक वाक्य होतं, 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. आणि त्याचबरोबरीने आम्ही नगर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या सहवासामध्ये वाढलो ते कैलासवासी अनिल भैया राठोड अशा नेतृत्वाखाली आम्ही काम करणारी माणसं. त्यामुळे आजही बाळासाहेबांची प्रेरणा, उद्धव साहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो समाजामध्ये. काय त्यांचं काय करायचे ते करू द्या. काही लोकांना पराभव मान्य नसतो, त्याच्यामुळे ते असे उलटे उद्योग करीत असतात. तर सोडून द्यायचं आणि आपलं काम करीत राहायचं. उद्धव साहेबांची भेट घेतली, आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काही चर्चा झाली का? त्यांनी वेळ पण दिली. मी उद्धव साहेबांना सुद्धा भेट घेतल्यानंतर एकच सांगितलं, साहेब मी नारा केलाय की 12ची 12 आमदार महाविकास आघाडीचे नगर जिल्ह्यातून निवडून आणण्याचा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे. त्यामुळे उद्धव साहेबांनी सुद्धा मला सांगितलं, मला प्रचारात येता आलं नाही. उद्धव साहेबांनी 2-3 वेळा खंत व्यक्त केली. आमचे आमदार साहेब, संपर्क प्रमुख सुनील शिंदे साहेब त्यांच्या समोर उद्धव साहेबांनी खंत व्यक्त केली. म्हणजे साहेब तुम्ही जरी नाही आले तर आदित्य साहेबांनी शुभारंभ केलेला होता. साहेब मला म्हणले महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या सुरुवात, कार्यकर्त्यांचे मेळाव्याची सुरुवात नगर शहरामधून, नगर जिल्ह्यातून करायची आहे. ती सुद्धा लवकरात लवकर उद्धव साहेब त्या ठिकाणी तारीख देऊन आम्ही मोठा मेळावा नगर शहरामध्ये घेणार आहोत. उद्धव साहेबांना इतका आनंद झाला, आमचे शिंदे साहेबांना विचारा तुम्हाला. म्हणजे उद्धव साहेबांचा आनंद म्हणजे खऱ्या अर्थाने मी एवढा आनंद उद्धव साहेबांचा आज गगनात मावत नव्हता एवढा. शेवट त्यांना पण एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याबद्दल भावना होती. एक सर्वसामान्य कुटुंबातला एक शिवसैनिक ते आज खासदार होतो. आता साहेब बोलले, अरे तू खासदार झाला, माझ्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे. कारण शेवट आम्ही एका परिवारातले होतो ना. लंके साहेब या पद्धतीने लोकसभेला विजय संपादित झालाय, विधानसभेबद्दल कॉन्फिडन्स निर्माण झालाय. काय सांगितलं उद्धव ठाकरेंनी की आपण विधानसभेला कशा प्रकारची कामगिरी करू शकतो? उद्धव साहेबांनी काय सांगितलं त्यापेक्षा आम्ही त्या ठिकाणी साहेबांशी चर्चा करीत असताना साहेबांचा कॉन्फिडन्स पाहिला. साहेबांनी मला सांगितलं की आपण या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा, आत्तापर्यंत इतक्या जागा आल्या नाही इतक्या जागा महाविकास आघाडीच्या निवडून, हा विश्वास साहेबांच्या मला नजरेत दिसला. आता काय इंग्रजीचं त्याचं काय घेऊन बसलं. मराठी भाषा महत्वाची. मराठी ही महाराष्ट्रातली अस्मिता आहे. आणि तुम्ही विचारता कुठं, मी कुठं उभा आहे आणि मला इंग्रजीचा प्रश्न इथं विचारला, इथं मराठीवर विचारलं पाहिजे. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.